आज आपण बनवणार आहोत मस्त घरगुती आमच्या इथे लावलेले आळूच्या पानांचे मस्त ताजी वडे आज आपण बनवणार आहोत। तर इथे आम्ही छोट्याशा कुंड्यांमध्ये पानं लावलेली आहेत। तर आपण ते आज तोडून घेणार आहे आणि त्याचे मस्त आळूच्या वड्या बनवणार आहोत। त्याआधी सर्वांचे चॅनलवरती स्वागत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि छान असे कमेंट्स करा। तर इथे मी मस्त ताजे असे पानं तोडून घेतलेले आहेत आणि त्याची मस्त आपण आज रेसिपी बनवूया। ते बघा मस्त असे 8-10 पानं निघाले आहेत। तर मी हे पानं स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याच्यावरची जेवढी धूळ असते तेवढी साफ होऊन जाते। इथे मी स्वच्छ असे पानं धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी एका कोरड्या कपड्याने मी इथे पुसून घेणार आहे, म्हणजे त्याच्यावरती पाणी राहणार नाही आणि पीठ आपले व्यवस्थित असे लागेल। हे बघा संपूर्ण पानं माझे पुसून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे एक लिंबू कापून घेणार आहे सुरुवातीलाच। इथे मी एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये मी घेणार आहे डाळीचं पीठ। मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। मी पानांच्या अंदाजाने पीठ घेतलेलं आहे इथं। त्यानंतर मी ते घेतलेलं आहे 2 चम्मच मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठाने मस्त खरपूस अशा वड्या होतात। त्यानंतर मी इथे लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। थोडी तीळ घ्यायची, जिरं कुटून घेतलेलं आहे आणि ओवा घ्यायचा। ओवा मी थोडा हातावरती रगडून घेणार आहे, त्यामुळे स्वाद छान लागतो ओव्याचा। नंतर मी मिरची घेतलेली आहे। मिरची तुमच्या अंदाजानेच घ्या, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार मिरची घ्या। हळद घ्यायची थोडी, चवीनुसार थोडा हिंग घ्यायचा आणि मीठ घ्यायचं। मीठ इथे मी चवीनुसारच घेणार आहे। सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। शेवट आपल्याला टाकायचा आहे लिंबू। तर इथे मी सर्वात शेवट लिंबू पिळून घेते, तोही अर्धाच लिंबू टाकत आहे मी। लिंबू नसेल तर तुम्ही चिंचही टाकू शकतात। हे सर्व साहित्य मिक्स करून त्यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ थोडं पातळ पण नाही पाहिजे आणि पीठ घट्टही नाही पाहिजे, असं मीडियम साईजमध्ये आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। आळूच्या पानांना पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये पीठ भिजवायचे आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही, आपल्याला अशाच पीठ पानांना लावायचं आहे। त्याआधी इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीला मी थोडे तेल लावून घेणार आहे। यामध्ये आपल्याला वड्या शिजत टाकायच्या आहेत, त्यामुळे वड्या खाली चिटकायला नको म्हणून थोडे तेल मी लावून घेणार आहे। तुम्हाला जर बटर पेपर टाकायचं असलं तर बटर पेपरही तुम्ही टाकू शकतात। इथे माझं तेल लावून झालेलं आहे। आता आपण पानांना पीठ लावून घेऊया। तर इथे मी पानं स्वच्छ धुवून आणि कोरडे करून ठेवलेले होते। त्यानंतर मी असे हलक्या हाताने मी इथे पीठ लावून घेत आहे।
तर हे बघा, मी हलक्या हलक्या हाताने असं पातळमध्ये एक पान लावून घेतलेलं आहे. त्यावर आता आपल्याला दुसरं एक त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये पान ठेवणार आहोत. आणि त्या पानालाही पूर्ण पीठ लावून घ्यायचं. हे बघा, आपली एक वडी झालेली आहेत. तर तुम्ही अशाच पद्धतीने वड्या भरून आणि वाफेसाठी ठेवू शकतात. तर मी अजून एक वडी तुम्हाला बनवून दाखवते. अशाच पद्धतीमध्ये मी सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता मी त्या वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते आणि त्यावरतीच आता आपल्याला ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे मस्त 10 मिनिटं झालेले आहेत आणि वड्याही मस्त शिजलेल्या आहेत आणि खूप छान असं फुगलेल्या पण आहेत वड्या. तर इथे आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता त्या बाहेर काढून आणि परतवून घेऊया मस्त. मी या वड्या आता मस्त गोल गोल आकारामध्ये कापून घेणार आहे. हे बघा, किती छान असे लेयर दिसत आहे वड्यांचे. असेच मी सर्व वड्या कापून घेणार आहे. वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपण तळून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या. तर इथे मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मी आता वड्या सोडून घेणार आहे आणि कुरकुरीत अशा वड्या तळून घेणार आहे. तर हे बघा, आपल्या मस्त कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान असे कमेंट्स करा. थँक्यू.